नमस्कार मंडळी, तुमचे माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज करते आहे मी बासुंदी। तर हे गॅसवर मी मोठ्या कढईमध्ये इथे 5 लिटर दूध ठेवलेलं आहे बासुंदी करण्याकरता। आमच्याकडे जे दररोज दूध येतं त्यापैकीच त्याच गवळीला आज मला बासुंदी करता 5 लिटर दूध पाहिजे असं सांगितलं, तर त्यांनी ते दूध घरी आणून दिलं आणि त्याच दुधाची मी आज बासुंदी करते आहे। तर हे बघा, हे आता याकरता मी मोठं भांडं घेतलं। बासुंदी करण्याकरता असं मोठंच भांडं घ्यायचं। हे बघा, इथे तुमच्या लक्षात आलं असेल की मी ही भांडं ठेवलं, दूध ठेवलं तेव्हा हे पूर्णपणे कढई भरलेली होती। आता हे जवळजवळ 50% जास्त माझं दूध आटलेलं आहे। आता पूर्णपणे खाली गेलेलं आहे। आता याला मी अर्धा तास झाले आहे मी याला घोटत आहे। बासुंदी करताना आपण जेव्हा दूध घोटतो तेव्हा कडेला जे दूध जमा होतं खाली जात असताना, तर त्याला काय करायचं, चमच्यानी सारखं काढत राहायचं आणि त्या दुधामध्ये मिक्स करत राहायचं आणि घोटत राहायचं। त्यामुळं काय होते की बासुंदी ही घट्ट बनते आणि चोपडी बनते आणि लवकर घट्ट होण्यास ते मदत होते। तर हे बघा, इथे तुम्हाला अजिबात कुठे दूध असं कढईला लागलेलं दिसत नाही आहे। पूर्ण मी आजूबाजूचं सगळं चमच्यानी काढून यामध्ये मिक्स केलेलं आहे। तर आता हे साखर टाकण्यास योग्य झालेलं आहे, कारण की दूध हे अर्ध आटून झालेलं आहे। पूर्णपणे दूध आटवून अगदी पारंपरिक पद्धतीने मी ही बासुंदी आज करते आहे आणि याचा स्वाद खरोखरच खूप छान लागतो। यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा खवा वगैरे याचा उपयोग केलेला नाही आहे। तर बघू शकता तुम्ही, याचा कलर पण थोडा चेंज झालेला आहे। आता हे साखर टाकण्यास योग्य झालेलं आहे आणि फक्त दूध, साखर आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स एवढंच यामध्ये साहित्य असणार आहे। तर माझी ही साखर टाकण्याची पद्धत, तर हे छोटं माप आहे, जवळजवळ 60 ते 65 ग्रॅमचं। तर हे मी असे लेवल करून 5 माप इथे टाकलेले आहे, म्हणजेच मी 300 ग्रॅम साखर इथे वापरलेली आहे। साखरेचं प्रमाण हे प्रत्येकाच्या घरचं वेगळं वेगळं असतं, त्यानुसार आपण घ्यायचं असतं। साखर टाकताना एकदम न टाकता थोडी थोडी टाकायची आणि चमच्यानी असं फिरवत राहायचं आणि साखर टाकल्यानंतर आणखी थोडा वेळ त्याला पातळ होतं आणि ते घट्ट होतं आणि कलर बघा, बिलकुल नॅचरली असा कलर येतो। मी यामध्ये कोणताही कलर वापरला नाही आहे आणि वापरणार नाही आहे। मला हा कलर बासुंदीचा खूप छान वाटतो। मला ही बासुंदी करण्याकरता अर्धा तास थोडा जास्त लागला। हे बासुंदीचं असं आपलं जे दूध असतं ते कसं आहे यावर ते ठरतं की आपल्याला किती वेळ लागतो। कधी कधी दूध जर थोडं पातळ वगैरे असलं, म्हणजे चांगलं नसलं, तर वेळ लागू शकते। दूध चांगलं असलं तरी लवकर आटते। आता ही बासुंदी झाली आहे खाण्यास तयार। यामध्ये मी टाकते आहे विलायची पूड, तसेच आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकते। तर यामध्ये मी बदाम आणि थोडे काजूचे काप टाकले। तर आपण आपल्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स टाकू शकता। तर बासुंदी करताना असं मोठं पसरट भांडं घेतलं आणि करताना त्याचे दूध वगैरे जे आहे ते पूर्ण चमच्यानी खोरत दुधामध्ये मिसळून आणि गॅसची पॉवर थोडी मोठी करून आणि उभं राहून जागा सोडायची नाही। तर चांगलं घोटलं तर बासुंदी खरोखरच छान होते आणि लवकरसुद्धा होते आणि खायला तर सुंदरच लागते। तर आजची रेसिपी आपणास कशी वाटली अवश्य कॉमेंटद्वारे मला कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।